ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी ज्योतिबा ग्रामपंचायतीची जय्यत तयारी सुरू असून ग्रामपंचायतीचे अधिकारी शिवाजी पाटील यांनी प्लास्टिक पिशवी टाळा, कापडी पिशवी वापरा असं आवाहन केलं आहे। भाविकांना तात्काळ आणि सहज सुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचं शिवाजी पाटील यांनी सांगितलं। येत्या 12 एप्रिलला होणाऱ्या ज्योतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा ग्रामपंचायतीची तयारी सुरू आहे। ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी पाटील यांनी यात्रेदरम्यान देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली। पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 24 तास पाणी उपसा चालू असून सध्या 50 लाख लिटर पाण्याचा साठा असल्याचं सांगितलं। भाविक आणि स्थानिक नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन केलं। स्वच्छतेसाठी पॉलिडॉल फवारणी, डास प्रतिबंधक धूर फवारणी केली जाणार आहे। सध्या 125 तात्पुरती शौचालये असून आणखी 200 शौचालयांची मागणी केली आहे। प्लास्टिक बंदीसाठी व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत। गावातील गटर स्वच्छ केले जात आहेत। कचरा उठाव काम युद्धपातळीवर सुरू आहे। पाणी शुद्धीकरणासाठी 125 किलो TCL पुरवठा करण्यात आलाय। जैविक आणि रासायनिक पाणी तपासणीसाठी आरोग्य विभागाकडे पाठवल्याचं सांगितलंय। अंघोळीसाठी स्नानगृहाची सोय केली आहे। पाणी जपून वापराविषयी व्यापारी वर्गाला प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गावातील नळ पाणी पुरवठा किरकोळ गळती काढण्याचं काम चालू आहे। पोलिसांना प्राथमिक शाळा, भक्तनिवास, समाज मंदिर, सार्वजनिक सभागृहामध्ये निवास व्यवस्था करून देण्यात आली आहे। 13 पाण्याच्या टाक्यांची रंगरंगोटी केली आहे। 12 कचरा संकलन ट्रॉलीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असं ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितलं।